झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळ आता जनावरांच्या मुळावर सुद्धा उठलेला आहे। पाहुयात त्या संदर्भातली बातमी। जीवापाड जपलेल्या जनावरांच्या खाण्यापिण्यासाठी शेतकऱ्यांकडे दुष्काळामुळे पैसेच नाहीयेत आणि त्यामुळे त्यांना विकून टाकण्याची वेळ आली। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्रात सध्या दुष्काळाची अशी भीषण स्थिती आहे। सोलापुरातही एकेका हंड्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते। माणसांनाच पिण्यासाठी पाणी नसल्यानं जनावरांना पाणी कुठून आणणार असा प्रश्न बळीराजाला सतावतोय। तसंच जनावरांच्या छावण्यात दिलं जाणारं अनुदान खूपच तुटपुंज आहे। त्यामुळे शेतकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी नाईलाजानं जीवापाड जपलेली जनावरं सोलापुरात अवैधरित्या अनेक कत्तलखाने सुरू आहेत। मात्र सोलापुरातल्या वळसंग गावातल्या कत्तलखान्याचा झी 24 तासनं पर्दाफाश केला आणि दुष्काळ जनावरांच्या मुळावर कसा उठलाय हेच सर्वांसमोर आणलं। त्यानंतर पोलिसांनी अशा कत्तलखान्यांवर धाड टाकून 35 जनावरांची सुटका केली आहे। हा कत्तलखाना पूर्णपणे अवैध आहे अशी माहिती आहे, परंतु तरी देखील कागदपत्र असल्यास ते सादर करण्याची मागणी आम्ही केलेली आहे। पैशाचं गरज आता शेतकऱ्याला आहेच आहे, पण ह्यापुढेही आहे असं 5 जनावरला शेतकरी लोक विकणारच। त्याच्यासाठी काय उपयोग करता बघा गव्हर्नमेंटने। केवळ दुष्काळाचा गैरफायदा आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीमुळे जनावरांना आपला जीव गमवावा लागत असल्याचा आरोप प्राणीमित्रांनी केलाय। शेतकरीला पाणी नाही म्हणून त्यांनी गाव सोडून जात आहे, जनावरला घेऊन जाऊ शकत नाही। तर इथं एक इंडस्ट्री वेगळी चालू झाली आहे, गाय कापायची, जनावर कापायची, आणि छावण्याला तर करप्शन आहेच। धाड टाकून जनावरांची सुटका पोलिसांनी केली खरी, मात्र दुष्काळात जनावरं जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय। झी 24 ताससाठी संजय पवार, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।